नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वटपौर्णिमा स्पेशल उपवासाचा साबुदाणा पराठा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी साबुदाणे घेतले आहेत, 4 उकडलेले बटाटे, अर्धा वाटी शेंगदाणे, 1 चमचा दही, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा जिरे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। चला तर साबुदाणा क्रश करून घेऊ। इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता साबुदाणा घालून घेऊ। साबुदाण्याची पावडर करायची आहे, अशी पावडर झाली पाहिजे। आपण आता ही चाळून घेऊ। असं हे पीठ चाळून घ्यायचं। राहिलेले परत जाडसर मिक्सरला वाटून घेऊया आपण। असे बारीक पीठ करून घ्यायचे मिक्सरला। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे क्रश करून घेऊ। असा हा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा। चला तर आपण आता साबुदाण्याच्या पिठाचा डो तयार करून घेऊ। इकडे मी बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडीच मी साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बटाटा क्रश करून घेऊ। बटाटा क्रश करून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ। मग हिरवी मिरची, मग 1 चमचा जिरं, मग दही घालून घेऊ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। हे मिश्रण मिक्स करून घ्या। थोडंसं पाणी घालून घेऊ, तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता। असा पिठाचा डो तयार करून घ्यायचा। चला तर आपण आता पराठा करून घेऊ। असं लाटून घ्यायचं। असा पराठा लाटून घ्यायचा। आता आपण तो शेकून घेऊ। आता आपण पराठा शेकून घेऊ। असे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे हे पराठे। आपला पराठा तयार झालेला आहे, साबुदाणा पराठा। माझी ही उपवास स्पेशल साबुदाणा पराठा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा। धन्यवाद।